काल झालेल्या रेल्वे अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या सोहम कठरे यांना ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला। प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी केला आहे। परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरू करण्यात यावी, तसेच महिलांसाठी स्वतंत्र विशेष लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे। सोहम कठरे यांचा मृत्यू हा अपघात नसून रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेला खून असल्याचा गंभीर आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे। गेले 30-35 वर्ष आम्ही रेल्वेने प्रवास करतो आणि तेव्हापासूनची गर्दी आम्ही पाहत आहोत वगैरे। आणि आता जसं जसं फार लोंढा येतो गर्दी फार वाढलेली आहे, महिलांची गर्दी वाढलेली आहे। आता मी जस्ट लेडीज स्पेशलने आले, अजिबात चढता मला सुद्धा आलं नाही। म्हणजे लेडीज स्पेशलला चढता येत नाही म्हणजे किती आम्हाला त्रास होतोय पहा। आम्हाला लेडीजच्या म्हणजे महिलांच्या डब्या हव्यात, जास्त वाढून हवेत, महिलांचे डबे जास्त वाढून हवेत, महिलांच्या गाड्या सुद्धा जास्त, फक्त महिला स्पेशल हव्यात। आज महिला स्पेशलने मला चढता येत नाही, उतरता येत नाही, अक्षरशः शोकांतिका आहे। आणि तुमचे रेल्वेचे प्रोजेक्ट लवकर तयार होत नाही, त्यामुळे आम्हाला ह्या प्रकारे आम्हाला त्रास होतो आणि रोज मरून मरतात। आज जो विद्यार्थी मरण पावलेला आहे काल ऍक्सिडेंटमध्ये, हे जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास स्पेशल ट्रेन सोडा मी म्हणते। नाही जमल्या तर जे तिकडे परीक्षेला उभे आहेत, जे राहतात ना, त्याच आवारामध्ये यांचं परीक्षा केंद्र ठेवावं। मुख्यतः असा बळी गेला नसेल। आज मी आहे ना श्रद्धांजली खरी वाहते, अशा प्रकारे वाटते की तुम्ही फक्त एवढंच टीव्ही दाखवा की हा मुलाचं निधन मरणाने, तर तुम्ही जागे व्हा। हा आज आपल्या घरातला मुलगा वारला असता तर कसं झालं असतं? प्रत्येक घरातल्या लोकांनी आता विचार केला पाहिजे, आपल्या घरातला मुलगा उद्या जातो तो परत येतो की नाही। तरी सर्वांनी आता उठलं पाहिजे, आता जागे व्हा। आता सर्व संख्येने आम्ही आंदोलन केलेलं उभं आहोत, कारण का आम्ही तळकळीची विनंती होतो, उद्या माझ्या घरात जाईल, उद्या तुमच्या घरात जाईल, तर अगदी जागे व्हा। तुम्ही ट्रेन वाढवा आणि मुलांना परीक्षेच्या वेळेला योग्य ते त्यांना सुविधा द्या, त्यांच्या घराच्या जवळच त्यांना करा। रेल्वेच्या मी महिलांच्या बाबतीत सांगते वगैरे, हेल्पलाईन हाय सगळं आहे, मला मान्य करते, पण महिला एवढ्या संख्येने झाल्या। आज तुम्ही 60-70% महिला प्रवास करायला किंवा वर्किंग आवर्स आहेत, त्या 60-70 महिला म्हणजे पुरुषांच्या बरोबरीच काम करतात। त्यांच्यासाठी कुठे 3 ते 4 डबे दिलेले। आम्ही म्हटलं सलग डबे द्या, किती वेळा मागणी केली, सलग डबे ही लोक देत नाही। सलग डबे झाले असते ना तर मध्ये महिला एका ठिकाणी उभ्या राहिल्या असत्या, चढल्या असत्या। लांब डब्यामुळे मला त्रास होतो, प्लस बसल्याचा डबा अक्षरशः आज सगळ्या ऑफिसर महिला आहेत वगैरे, त्यांनी बसल्याचा प्रवास परवडतो आणि ते प्रामाणिकपणे प्रवासाचे पैसे भरतात। त्यांना 1/3 डबा दिलेला, अजूनही 1/3च आहे। 1/3 मध्ये कशा कमवून बायका जातात, पासेस किती, तुम्ही अर्निंग किती पासेसचं बघा फसल्याच्या, आणि त्याप्रमाणे आम्हाला डबे देत जा। तुम्हाला आमचा महसूल मिळतो, आमचे पैसे मिळतात, पण आमचे जे प्रोजेक्ट आहेत, आम्ही म्हणत नाही तुम्ही कामं करताय, प्रोजेक्ट चाललेले आहेत, तुम्ही म्हणता की लोकल आता प्राधान्य देऊ नका, आम्ही मेट्रो वगैरे सुरू करतो वगैरे, मान्य आहे आम्हाला आनंद आहे, पण ते सुरू कधी होणार? आम्ही मेल्यानंतर आमचे किती मृत होतील, किती मरतील, त्याच्यावरती तुम्ही करणार का? अजून किती आमच्या मरणाची वाट बघताय? किती महिला पडून मेल्यात, किती त्यांचा रोज अपघात होतोय? फक्त तुम्ही नोंदणी घ्या। आज हे फक्त कळकळीची विनंती, आज सगळ्या टीव्ही वाल्यांनी आज हायलाइट करा ही बातमी की आमचं मरण आहे, आम्ही मरतोय, लक्षात ठेवा। आमचं फक्त एवढंच आहे। अनेक वर्षापासून आम्ही रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनात आणून देतो का या ठाणा कल्याण दरम्यानमध्ये प्रचंड लाखोच्या संख्येने प्रवासी वाढत आहेत आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे वाढायला पाहिजे, रॅक आणि ट्रॅक, त्या काही वाढत नाहीत। दररोज 4-5 माणसं अपघातामध्ये मृत्यू पावतात, ती पण मुलं। काल जो सोहम कठरे हा 12वीच्या परीक्षेला जात असताना तो कळवा आणि मुंबऱ्याच्या मध्ये अपघातामध्ये मृत्यू पावलेला आहे। तर आम्ही प्रवासी संघटना सातत्याने यांच्या निदर्शनात आणून देतो का तुम्हाला बरंच काही करता येण्यासारखं आहे। सजेशन म्हटलं म्हणजे का गर्दीच्या वेळेमध्ये जर तुम्ही 16 गाड्या आता ठाण्यावरून आहेत शटल सेवा, आणि ते अजून जर 16 कर्जत कसारापर्यंत शटल सेवा वाढवली तर फरक पडू शकतो। 15 डब्याची मागणी चालू आहे, त्याचं काम पण ते धीम्या गतीने चालू आहे। आम्ही म्हणतो का जिथे अडथळे आहेत तिथे तुम्ही 1-2 स्टेशनला थांबू नका, पण जे काम झालेले आहे ते कर्जत खोपोलीपर्यंत तुम्ही 15 डब्याची गाडी चालू करा। त्याचप्रमाणे जास्त क्राऊड हा डोंबिवली, कळवा, मुंब्रा त्या येथे आहे, आणि यांच्याकरता आम्ही पलावा सिटी येथे टर्मिनल्स उभारावं
असे आम्ही कित्येक वर्षापासून सजेशन देत आहोत, पण याकडे पण कोणी लक्ष देत नाही. तिथून जर टर्मिनल सुरू केलं तर लोकल सुरू केल्याने अर्धे प्रवासी तिथे बसतील डोंबिवलीची, पुढे दिव्यावाल्यांना बसता येईल सुरक्षित, कळवा मुंब्रा कव्हर होईल. तर अनेक सजेशन आता कल्याण टर्मिनस, कल्याण रिमोटिंग, पण ते इतक्या धीम्या गतीने चालू आहेत. 3री लाईन, 4थी लाईन, 5वी लाईन, 6वी लाईन, आता जो 3rd कॉरिडॉर आहे त्याच्यावरून पण तुम्ही पीक आवर्स मध्ये लोकल सुरू करू शकता. फक्त घाटकोपर आणि डोंबिवलीला जर प्लॅटफॉर्म बांधलं म्हणजे इच्छाशक्ती असेल तर याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकतो. परंतु आतापर्यंत आम्ही सजेशन देत आहोत, नुसती घोषणाबाजी होते, पण त्याची घोषणाबाजीची पूर्ती होत नाहीत आणि म्हणून दररोज आमच्या तरुणांचे मुला मुलींचे अपघात होत आहेत. चिंताजनक बाब आहे. आज आम्ही सोमनची इथे श्रद्धांजली घेतलीत का आपल्या पार्लमेंट मध्ये आता अधिवेशन चालू आहे आणि हे बघून तरी खासदार आवाज उठून काहीतरी याच्यावर सोल्युशन काढतील अशी आशा बाळगतो. धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल जो अपघात झाला तो अपघात नव्हता, तो खून होता. कारण ह्याबद्दल आम्ही वारंवार गेले अनेक वर्ष प्रश्न आम्ही उपस्थित करतोय, त्याच्यावर आम्ही मार्ग पण दाखवलेला आहे. सगळ्यात पहिली लोकल जी ठाण्यावरनं धावलीच नव्हती, तर फॉकलँड ट्रायल म्हणून जो ऐतिहासिक क्षण होता, सगळ्यात पहिली लोकल पारसिक स्टेशन पर्यंत धावलेली आणि ते स्टेशन आजही कार्यान्वित करता येणं शक्य आहे. ते जर झालं, कारण जर तुम्ही मुंब्रा आणि कळव्यामधलं अंतर बघितलं तर सगळ्यात जास्त 6 मिनिटाचं अंतर आहे. तुम्ही जे आज अधिकारी वर्ग प्रवास करतच नाहीये, त्यामुळे त्यांना ते कळत नाहीये. अतिशय गर्दी होते. डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा इथपर्यंत लोक चढत राहतात, कोणीच उतरत नाही. त्या गर्दीमध्ये जर तुम्ही बाहेर लटकत असाल तर 6 मिनिटं ते कमीत कमी 10 मिनिटापर्यंत जातात. लटकणं अशक्य असतं. त्याच्यामध्येच हे लोक पडून मरतायत आणि सगळ्यात जास्त अपघात होतात ते याच मार्गावर होत आहेत. दुर्दैवाने रेल्वे अधिकारी आता दिल्लीला बसलेले आहेत. मुंबईतला एकही रेल्वे अधिकारी याच्यावर काही निर्णय घेऊ नाही शकत आहे. आणि आमची मागणी वारंवार तीच आहे की मुंबई जर आर्थिक राजधानी आहे तर सगळे अधिकार आणि सगळे दिल्लीला का, ते सगळे निर्णय आहेत ते सगळे इकडे झाले पाहिजेत, मुंबईत झाले पाहिजेत. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो, रेल्वे मंत्र्यांना, पण त्यांना दुर्दैवाने आम्हाला भेटता येत नाहीये. तर आम्ही आज आवाहन करतो की आम्हाला वेळ देण्यात यावा. आज MRVCचं काम काय आहे, जर कळवा ऐरोली सारखा अतिशय महत्वाचा प्रकल्प आज इतके वर्ष रखडलेला आहे, त्याच्यानंतर 5वा 6वा ट्रॅक, तर MRVC करते काय? त्यांचं काम फक्त वेळेवर जर काम होणं हे असेल आणि जर तेच होणार नसेल तर या अधिकाऱ्यांवर हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आज जे प्रवासी मरतात, जो आमचा सोहम आज गेलेला आहे, हा खरोखरच खून आहे आणि हा खून हा रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि हा रेल्वे प्रवाशांचे खून आहे, ते थांबले पाहिजेत. 2,500 मी गेल्या 20 वर्षात 50,000, म्हणजे आपल्या कुठच्या युद्धात सुद्धा आपण एवढे गमावलेले नसतील तेवढे मध्यमवर्गीय मुंबईकर आज मेलेले आहेत. राजकारण्यांकडे गाड्या आहेत, अधिकाऱ्यांकडे गाड्या आहेत, मध्यमवर्गीय टॅक्स पेअरकडे गाड्या नाही आहेत, पण त्यांच्याच पगारावर तुम्ही जगताय, लक्षात ठेवा.